नमस्कार, माझं नाव अक्षय अनिल जाधव, सहाय्यक अभियंता श्रीनिधो. सध्या मी जलसंपदा विभागामध्ये कार्यरत आहे. माझं सिलेक्शन MS एक्झाम 2018मधून झालेलं आहे. माझी 2018ची बॅच आहे. आपण एक सध्या बेसिक जे सब्जेक्ट आहेत त्याच्यावर आपण लेक्चर सिरीज सुरू करत आहोत. त्यातले कुठले सब्जेक्ट आहेत ते म्हणजे बेसिक ॲप्लाइड मेकॅनिक्स. म्हणजे बेसिक ॲप्लाइड मेकॅनिक्स हा सब्जेक्ट नाही, पण त्यातले बरेच कन्सेप्ट असल्यामुळे आपण तो तिथून सुरुवात करणार आहोत ह्या लेक्चर सिरीजची. जास्त काही नाही होणार, थोडेसे जे कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे, जे एक्झाम रिलेटेड आहेत त्याच्याशी आता डिस्कशन होईल. नंतर स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हा इम्पॉर्टंट आहे. 11 क्वेश्चन येतात, त्याचे 22 मार्क्स असतात. त्यानंतर स्ट्रक्चर ॲनालिसिस, जो की 2 पार्टमध्ये आपल्या MS याच्या सिलेबसमध्ये आहे. त्यातला 11 क्वेश्चन येतात, असे टोटल 22 क्वेश्चन येतात. ॲक्च्युअलमध्ये काय, स्ट्रक्चर ॲनालिसिस हा एकच पार्ट आहे, त्यांनी 2 डिवाईड केलं आहे आणि त्याचे 44 मार्क आहे. असे 66 मार्कला हे 3 इनडायरेक्टली असं म्हणून की 3 सब्जेक्ट येतात. ॲक्च्युली हा सब्जेक्ट नाही, पण ह्या सब्जेक्टवरच हे 2 सब्जेक्ट डिपेंड आहेत. म्हणून ह्या लेक्चर सिरीजमध्ये हा पण आपण सब्जेक्ट कवर करणार आहोत. असे म्हणजे 66 मार्क म्हणजे 1/3, म्हणजे नियर अबाउट 1/3 क्वेश्चन हे कवर करता येईल. ओके, मग ह्यातले इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहू की ही लेक्चर सिरीज का, म्हणजे भरपूर क्लासेस वगैरे आहेत, तरी आपण ह्या लेक्चर सिरीजमध्ये असं काही सांगितलं जाणार आहे. तर ॲक्च्युअल काय आहे, बऱ्याच मुलांना बऱ्याच अशा टर्म्स आहेत ज्या की ॲक्च्युअल त्या कन्सेप्च्युअल लेवलवर कळत नाही. म्हणजे की जसं की पॉयझन रेशो, जस्ट आपण पॉयझन रेशो म्हणजे लॅटरल स्ट्रेन डिवाइड बाय लॉन्जिट्युडल स्ट्रेन, बस एवढ्यापुरतंच कन्फाईन करून ठेवतो. ॲक्च्युअली तसं नाही, म्हणजे त्याचा काय फायदा आहे वगैरे, त्याचा काय उपयोग होतो नक्की, हे आपण ह्या लेक्चर सिरीजमध्ये त्या इतक्या बेसिकपासून आपण शिकवणार आहोत. त्याचप्रमाणे बीम असताना मग आर्चेस का बांधायच्या, हे असे बरेच क्वेश्चन्स आहेत जेणेकरून तुम्हाला इझिली त्या सब्जेक्टशी, म्हणजे असं नाही की आपल्याला इथं PhD करायची आहे, बट ऑब्वियस पण त्या सब्जेक्टशी आपल्याला मिळतं जुळतं घेता येईल आणि जेणेकरून काय होईल, पेपरमध्ये कमी वेळेत आपल्याला क्वेश्चन सोडवता येतील. असे आपण बेसिकपासून जर कन्सेप्ट शिकलो तर हे सब्जेक्ट आपल्याला कमी वेळात सोडवता येतात. बऱ्याच लोकांचं असं आहे की बऱ्याच लोकांचा पाठांतर ओरिएंटेड करायचा प्रयत्न असतो, आणि जर आपण कन्सेप्च्युअल ओरिएंटेड गेलो तर त्याचा एक फायदा सांगतो. जसं की मिनिमम टाईम, तुम्ही म्हणाले मिनिमम टाईम काय आहे. ॲक्च्युली मिनिमम टाईम म्हणजे काय आहे, तर समजा जिथं 1000, 1500, 2000 जागा निघतात तिथं हा मिनिमम टाईमचा कन्सेप्ट मला नाही वाटत म्हणजे तो नाही उपयोगी पडत. पण मिनिमम टाईमचा कन्सेप्ट कधी उपयोगी पडतो, ज्यावेळी तुमची जागा फार कमी आहे. जसं की मी MS 2018 दिली, त्यावेळी फक्त किती 150 जागा होत्या, आणि त्यात माझी ओपन कॅटेगरी येत असल्यामुळे त्यात फक्त 34 जागा होत्या. मग अशा वेळी ना तुम्हाला फक्त एक अभ्यास करून क्वेश्चन सोडवून काही फायदा नाही. तुम्हाला ते क्वेश्चन मिनिमम टाईममध्ये सोडवता आले पाहिजे. ते जर मिनिमम टाईममध्ये सोडवायचे असेल तर त्यासाठी कन्सेप्च्युअल नॉलेज फार इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला ते कन्सेप्च्युअल नॉलेजच नसेल तर फार अवघड होतं आहे. कमी वेळात सोडवणे, तुम्ही क्वेश्चन सोडवू शकाल, म्हणजे एकाला 3 मिनिटात सोडेल, की 5 मिनिटात, कोणी 2 मिनिटात, पण त्याचा काही उपयोग होत नाही, कारण का तुम्हाला ते क्वेश्चन कमीत कमी वेळात टॅकल करावे लागतात आणि थिंकिंग करून ते टॅकल करावे लागतात. असा हा एक पार्ट आहे. नंतर क्लासमध्ये आणि ह्या लेक्चर सिरीजमध्ये काही फरक आहे का, तसा काही जास्त फरक नाही. म्हणजे मी एकदम फ्रँकली सांगतो की तसा काही जास्त फरक नाही. तुम्ही जर वाटलं की तुम्हाला लेक्चर सिरीज ही बोर असेल वगैरे तर तुम्ही जॉईन करू शकता. याच्यामध्ये एक काय आहे, तर तुम्ही पहिले 5 दिवस 6 दिवस न फी भरता हे लेक्चर सिरीज जॉईन करू शकता. मग तुम्हाला कळेल की नक्की माझी शिकवण्याची पद्धत वगैरे तुम्हाला कळल्यानंतर आणि ती आवडली तरच तुम्ही जॉईन करा. अदरवाईज तुम्ही 5-6 दिवसानं सोडून देऊ शकता. 5-6 दिवसानं जे फी भरतील त्यांनाच आपण एंट्री देऊ. त्याच्यावरच्या म्हणजे त्यानंतर ना कोणाला एंट्री मिळणार नाही, कारण का इथं जेन्युइन स्टुडंटची गरज आहे. म्हणजे मला ॲटलिस्ट त्यातून कळेल तरी फीमधून की हे जेन्युइन स्टुडंट आहेत, मग तेवढा मी माझं इनपुट पण देईल. नाहीतर काय मला कळणार नाही किती जेन्युइन स्टुडंट आहेत आणि मी इनपुट देत राहील, मग त्याचा आउटपुट काय मिळणार नाही, मग त्याचा काही उपयोग नाही. तसा काही जास्त फरक नाही. मी तुम्हाला सांगितलं लेक्चर सिरीजमध्ये हे बाकीच्या गोष्टीमध्ये काही जास्त फरक नाही. फक्त ह्याच्यामध्ये फरक काय आहे, तर जे 11वी 12वीमधले आपले कन्सेप्ट वीक असतात, जसं मॅक्झिमम मिनिमा, असे बरेच कन्सेप्ट आहेत. तुम्ही ते पाहाल, जसं जसं आपण लेक्चर सिरीज सुरू करू तसे तसं तुम्हाला तेही कन्सेप्ट इथे क्लिअर केली जातील. आणि जास्त करून जे गावाकडची मुलं आहेत, नॉर्मल खेडेगावातली मुलं आहेत, किंवा त्यांचं इंटेलेक्च्युअल एवढं जास्त नाही, म्हणजे ज्यांचा ऑलरेडीच हे सब्जेक्ट चांगले आहेत, ज्यांचा 11वी 12वी एकदम चांगले असल्यामुळे तर हे सब्जेक्ट चांगलेच असू शकतील. पण ज्यांचा अजिबात नाही, ज्यांनी इंजिनिअरिंग असंच वरच्यावर केले, त्यांच्यासाठी ही लेक्चर सिरीज आहे. अगदी बेसिकपासून आपण शिकवू. जसं की तुम्ही मग म्हणाल की मग असं काय बेसिकमधून शिकवणार आहे वगैरे, तर ते लेक्चर सिरीजमध्ये तुम्हाला हळूहळू कळत जाईल. आणि मग माझा अनेक फायदा सगळ्यात म्हणजे काय आहे, तर मी पण अशाच सेम फेजमधून गेलो. जसं की माझं SOM 1 आणि SOM 2 शिवाजी युनिव्हर्सिटी अंडर येतं, ते 40वर सुटले. आणि ज्याला स्ट्रक्चर ॲनालिसिस म्हणतो, जे 40वर म्हणजे बॅकग्राऊंड 40वर सुटला.
मग असं का झालं माझ्या बाबतीत, ह्याचा मी खूप विचार केला. 2-3 वर्ष मी त्या मग हे सब्जेक्ट असे काय आहेत, मग ह्याचा विचार करून वगैरे मी ह्या सब्जेक्टवर भरपूर काम केलेलं आहे. त्यामुळे मला त्या लोकांची स्थिती माहीत आहे ज्यांनी इंजिनिअरिंग एवढं क्वालिटी केलं नाही. त्याचप्रमाणे ते गावातील भागातून वगैरे आले आहेत, त्यांना काही काही टर्म्स कळत नाही, जसे पॉइझन रेशो, सेक्शन ऑफ मॉड्युलस, मुवमेंट ऑफ इनर्शिया, त्याचा नक्की अर्थ काय, फिजिकल मिनिंग काय, हे आपण ह्या लेक्चर सिरीजमध्ये सांगणार आहे. त्यानंकरून कन्सेप्च्युअल बिल्टअप होईल आणि त्याच्यामुळं काय होईल, तुम्हाला डिझाईनचे जे पार्ट आहेत ना ते इझिली समजतील. म्हणजे डिझाईनमध्ये काय आहे तर जास्त करून प्रोव्हिजन्सच आहेत, त्याच्यावर काही नाही. त्यामुळे डिझाईनचे पार्ट हे जर तुम्हाला हे जर 3 सब्जेक्ट चांगले असतील तर डिझाईनच्या पार्टमध्ये म्हणजे काय एवढं मला वाटत नाही की मोठं रॉकेट सायन्स आहे. सेम फेजमधून गेलेलं आहे. मग तुम्ही आता हा लेक्चर मोड, आता सध्या तरी मी लेक्चर मोड ऑनलाईनच ठेवीन, कारण का झूमवरून ऑनलाईन घेण्याचा मला प्रयत्न असेल. जो काही तुमचा सेटअप असेल, जसं की नेटवर्क इश्यू वगैरे, हे तुमचे इश्यू आहेत. म्हणजे मी इथं लेक्चर सिरीज ह्याच्यासाठी घेतोय की त्या मुलांना कळावं, जे मुलांना जे अफोर्डेबल करू शकत नाहीत, मोठमोठे क्लासेस त्याची फी भरपूर आहे, किंवा ज्यांना खरंच गरज आहे बेसिकपासून शिकायची, त्यांच्यासाठी आपण लेक्चर सिरीज सुरू करत आहे. पण थोडंसं तुम्ही हे ॲडजस्ट करावं लागेल, कारण का मी हे ॲडजस्ट करतोय, मलाही माझं शेड्यूल आहे, त्यातून मी टाईम काढून तुम्हाला मी शिकवणार आहे. सध्या पहिल्या फेजला हे लेक्चर मग ऑनलाईनच राहतील. त्यानंतर जर माझी फॅसिलिटी वाढवली, जर आम्ही विचार वगैरे करतोय त्याच्यावर, तर रेकॉर्डेड पण राहतील. पण मला वाटत नाही की ह्या सेशनमध्ये, म्हणजे ह्या एक्झामच्या 2-3, कारण का 2 महिन्यात हे सब्जेक्ट मला कंप्लीट करायचे आहेत. 2 तास तर द्यावे लागतात दररोज, तुम्हालाही 2 तास द्यावे लागतील लेक्चरसाठी. म्हणजे मिनिमम 1.5 तास आणि मॅक्झिमम 2 तास, ह्याच्या पुढे काही लेक्चर जाणार नाही. आणि कमीत कमी त्याच दिवशी तुम्ही 2 ते 3 तास वाचलं पाहिजे, कारण का हे सब्जेक्ट असे आहेत, हे सब्जेक्ट तुम्हाला डेली बेसिसवर करावे लागतात. असं म्हणणार नाही की तुम्ही 10 दिवसात मी लेक्चर सिरीज बघतो आणि नाही परत लगेच होऊन जाईल, 10 दिवस वाचतो, असे नाहीत. हे सब्जेक्ट बिल्डअप होतात. तुम्ही जर हे सब्जेक्ट बिल्डअप करायला चुकला तर पुढचे सगळे चुकणार आहे तुमचं, मी सांगतो कॅल्क्युलेशन. आणि हे सब्जेक्ट फार इम्पॉर्टंट आहेत. मग असं आहे तर नॉर्मली 2 मंथ्स, म्हणजे 2 मंथ्स जाणार नाही, 1.5 मंथपर्यंतच हे सगळं कव्हर होऊन जाईल. तसं मला वाटत नाही 2 मंथ जाईल, पण मॅक्झिमम 2 मंथ्स धरून झाला, कारण का फक्त 2च तास द्यायचे आहेत आणि तुम्हाला फक्त नंतर 2 ते 3 तास फक्त वाचायचं आहे. त्याच्या पुढे काही करायचं नाही. म्हणजे नॉर्मली 4 तास, मॅक्झिमम तुम्हाला 4 तास डेली या सब्जेक्टवर द्यायचेच आहेत. म्हणजे काय, हे सब्जेक्ट पॅरलल करायचे आहेत तुम्हाला. बाकीचे कुठलेही सब्जेक्ट तुम्ही करू शकता त्याच्याबरोबर, पण हे सब्जेक्ट पॅरलल ठेवायचे आहेत. ॲटोमॅटिक हे 66 मार्क तुम्हाला मिळून जातील. पण कसं आहे, त्यासाठी तुम्हालाही इनपुट द्यायचं आहे. जसं मी इनपुट देतोय तुम्हाला, तसं तुमच्याही तुम्हाला हार्डवर्क वगैरे काय आहेत ते फंडे, ते काय जास्त सांगायचे नको, ते प्रत्येक क्लासवाले सांगतात. आपल्या क्लास नाही, हा एक लेक्चर सिरीज आहे, ते तुम्ही बघून घ्या. मटेरियल आहे ते तुम्हाला कुठलेही वापरू शकता, भरपूर मटेरियल अवेलेबल आहे. त्यामुळे मटेरियल काही मी देणार पण नाही आणि नोट्स पण देणार नाही. आपण इथं नोट्स वगैरे काढायला आलोच नाही, आपण इथं मटेरियल प्रोव्हाइड करणारच नाही, कारण काही क्लास वगैरे काही नाही की हे माझं मटेरियल नाही, हे वापरा. तुम्हाला मटेरियल भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. फक्त तुम्ही इथं फक्त यायचं कशासाठी आहे की ते मटेरियल तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून यायचं आहे. नाहीतर तुम्ही कसं होईल, काही वाचतं हे समजत नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. हे त्यासाठी लेक्चर सिरीज अतिशय महत्त्वाची आहे. आणि तुम्ही पहिले 5-6 दिवस पहा. मी असं काही कंपल्सरी नाही की मी काही इथं क्लास वगैरे काढायसाठी बसलेलो नाही की मला 100 आले पाहिजेत. मला 2 किंवा 3 जरी जेन्युइनला ॲट द एंड मिळाली मुलं, तरी मी त्यांना हा सब्जेक्ट शिकवेन. तसं काय कोणीही म्हणू नका की अरे एकच मुलगा आहे, 2च मुलगा आहे. एक जरी मुलगा राहिला तरी मी पूर्ण लेक्चर सिरीज घेईन. त्यामुळे पहिले 5-6 दिवस पहा तुम्ही, त्याच्यानंतर मी जेन्युइन स्टुडंटनाच फक्त अलाउड करीन, कारण का मला कळालं पाहिजे, कारण का मी बाकी सगळ्या गोष्टी त्यासाठी देत आहे, माझा वेळ देत आहे सगळ्यात महत्त्वाचा. ओके, बस एवढंच. धन्यवाद.